खरं तर आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.5-1.5 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली. धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष. जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले. जन्मताच लिव्हरचा त्रास कसा वाचलो देव जा. अनेकदा संकट आलं बोलून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही. आणि अशी कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या. हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलले तरी मी 1.25 वर्ष बोललो नाही, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे, बोलल्यानंतर काय होईल. आमच्या अक्का तिथं बसल्यात, आठवण काढली मोरळे अक्काची. पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय आणि दुसरीकडे हे वारकरी संप्रदाय, हे अध्यात्म, हे आध्यात्मिकाचं व्यासपीठ, ज्याला कोणी संचलन करताना याला धर्म सभामंडप म्हणलं, याला धर्मपीठ म्हणलं, तर माझ्या दृष्टीनं हे वारकरी संप्रदायाचं सभामंडप आहे, अध्यात्माचं सभामंडप आहे. आणि खऱ्या अर्थानं माणुसकी, जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन नातं कसं सांभाळायचं, माणुसकी कशी जपायची, हे जर कोणी शिकविल असेल तर ते अध्यात्मानं शिकविले, ते वारकरी संप्रदायाने शिकविले. आणि या अध्यात्माचा हा वारकरी संप्रदाय पिढ्याना पिढ्या नाही तर येणाऱ्या हजारो वर्ष हेच मन या वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचे ओळख ठेवणार आहेत. हजारो वर्ष वारकरी निर्माण करणार आहेत. आज मला खरं तर सगळ्यांचा फार वेळ घ्यायचा विचार होता. आज मीही तसा दिला असता. लय दिवसांनी बाहेर आलोय. भूतपूर्व स्वागत तुम्ही सगळेजण करता. एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.25 वर्ष माझ्यावर झालेले आघात, त्याचा रागही दिसत होता. आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढा अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा. कुठं येऊ टाका, हे आडवा झाला गाडीच्या. पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसा जर हा गाडी सोबत, मी पै जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं, पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसायचं. म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसतो. पण हे अभूतपूर्व स्वागत मला जीवन नवं जगण्याचं, माझ्या स्वतःसाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी नाही, ह्या माझ्या मायबाप गोरगरीब जनतेच्या साठी आहे. त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांना आपलं दैवत मानलं, त्या सर्वांसाठी आहे. म्हणून आज या सप्त्याच्या निमित्तानं
महंतांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि खरंच आजचा हे अभूतपूर्व स्वागत पाहिल्यानंतर लढायला बळ तर मिळतच आहे. मी लढायला अगोदर धोंडे साहेब तयार झालो. मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. काका आपण सुद्धा घाबरायचं काय कारण. म्हणजे एखाद्यानं ठरविले की म्हणले दगडच हाणायचं तर मी विचारलं हाणू द्यावे. त्याच्याकडे ट्रक बर असले शेवटचा तरी संपल ना. त्याचा ज्या वेळेस शेवट संपल मग आपलं बघू. तोपर्यंत आपली ईश्वराने सहन करायची ताकद दिली सा ती सुद्धा आपल्या सगळ्यांनी. आज हात जोडून आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक.